श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी अनाथनाथा, सगुण स्वरूपा कृपावंता, ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था, चरणी माथा भावारथे. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 26वा अध्याय श्रवण करूया. आता श्रोते सज्जन हो ऐका, चित्त करोणी एकाग्र देखा, भाव धरोणिया निका, संपूर्ण ऐका ग्रंथ हा. श्रोते हो, आता आपले पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, 16वी बुद्धी एकवटून भगवंताची कथा ऐका. आता आपली कथा ही समारोपाच्या दिशेने चालली आहे. अधिक मास संपत येतोय, त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी असा विचार केला होता अजून बरेच दिवस आहे, बघू, होऊ द्या पौर्णिमा, एवढं काम करून घेऊ, ते झाल्यावर बघू, एवढं आटोपल्यावर करू, अशा सगळ्या कारणांना बाजूला सारून आपल्या अधिक मासाच्या महात्म्याच्या काय आणि महिन्याच्या काय दोन्हींचा समाप्तीचा कालखंड जवळजवळ येतोय मंडळी. आता सगळे कामं बाजूला ठेवा, मन एकाग्र करा, बुद्धी एकाग्र करा, चित्त एकाग्र करून भगवंताची गुणगान कथा ऐका आणि होईल तो परमार्थ आपल्या कृतीमध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना आतापर्यंत सद्वृत्तीने करत आलेल्यांना असे अनेक जण भेटले असतील की अहो हे चालूच असतं, कुठे हे करत बसता, असं काही असतं का, असं मनामध्ये ज्यांचा विचार येतो त्यांच्याबद्दल आज ही कथा आहे. उपेक्षिता निजमणी ग्रंथ, तरी केवी प्राणियांचा प्रांत, यदर्थी इतिहास श्री अच्युत, अनुवादत लक्ष्मी ते. हे लक्ष्मी, ज्याला स्वतःला काही करायचं नाही त्यांनी किमान इतरांच्या मध्ये तरी नकारात्मक विचार जागे करू नये. खरं म्हणजे आपल्यातले सुद्धा नकारात्मक विचार कसे कमी होतील हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. या संबंधीचा तुला इतिहास मी सांगतो. पूर्वी वीरबाहू राजेश्वर, महिमंडळी कीर्ती अपार, परमधार्मिक अतिउदार, दानशूर प्रतापी. वीरबाहू नावाचा राजा अत्यंत गुणी, अत्यंत धार्मिक. तयाची भार्या रूपवती सती, नाम जाण यशोमती, उभयतांची अत्यंत प्रीती. दोघा नवरा बायकोंचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. पण राजा धार्मिक होता, नम्र होता, शांत होता. त्याच्या विरुद्ध त्याची बायको यौवन गर्वे नसे गर्विष्ठ, लावण्या माझी असे श्रेष्ठ, प्रधान रायाचा धर्मिष्ठ, अति निकट स्नेह काजी. राजाला कशाचाही गर्व नाही, पण पत्नी मात्र सदा सर्वदा विषयासक्त पाही, दान धर्म किंचित नेने काही, वपुभूषणा ते सर्व काळ देही, सावरी तसे सायाते. राणीचं मात्र राजाच्या सगळं विरुद्ध होतं. तिला सगळ्यांनी धर्म कर्माचं खूप महत्त्व सांगितलं, पण तिला मात्र याच्याबद्दल कोणतीही आस्था नव्हती. ज्यांनी ज्यांनी सांगितलं ते सगळे कंटाळून गेले, तिला मात्र कशाचाही फरक पडत नव्हता. या राजाला 2 मुलं होते, एकाचं नाव सुबाहू आणि एकाचं शतबाहू. म्हणून साधोनिया वेळ, प्रधान स्त्री निघे तात्काळ. एक दिवस उत्तम संधी पाहून प्रधानाची सती राजस्त्रीच्या दर्शनाला निघाली आहे. प्रधानाची भार्या बघतीये, राणीजवळ येऊन बसली. अपार तेथे दासदासी, तिथे काय कमतरता होती हो. या प्रधान स्त्रीनी, गुणवती नाव तिचं, तिने पाहिलं, हे यशोवती, तुला खरं सांगू, आजपासून फार पुण्यपर्व काळ सुरू होतोय ग. हा तव मलमास अतिउत्तम, प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम, तरी स्नानदान यथानुक्रम, उभयता संपादू 1 मास. हे बघ, आपण दोघे मिळून व्रत करू, मौन धारण करू, गंगा स्नान करू, जे जे शक्य होईल ते दान करू, सकळ पदार्थ अनुकूळ. आणि खरं सांगू का, आपल्याकडे काय कमी आहे ग, सगळं सगळं भगवंताच्या दयेने किती काही आहे, काय नाही आपल्याकडे असं सांग. हे सगळं ऐकल्यावरती हिने पाहिलं, अगं बाई, काय सांगते तू मला, हे मला काही बिलकुल पटत नाही बरं, आवडलं नाही मला हे.
म्हणे ऐक हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही, कोण कष्टवी या देही, फळ काय आचरून. म्हणलं अगं वेडी आहे का ग तू? राणी बघतीये प्रधान स्त्रीला की अगं हे कोणी करावं, हे आपण करण्यासारखं नाहीये. दान करणं, पुण्य करणं काय म्हणे हे आपण मेल्यानंतर उपयोगाला येतं. अगं तू सांग मला, स्वर्गात गेलेला कोणी सांगायला आलंय की मी इतकं पुण्य केलं, इतकं दान केलं म्हणून मला इतकं सगळं जीवनामध्ये चांगली प्राप्ती झाली, सद्गती प्राप्ती झाली? कोणी आलंय का परतून सांगायला? मग वृथ कष्ट व्हावे शरीर, उगाच शरीराला कष्ट द्यायचं काय उणे केले भगवंत, आपल्याला काय कमी आहे, हे कुणी करायला पाहिजे? तुला खरं सांगू का, आता व्रत आचरावे कोणी, तेही ऐकावे कहाणी, सदा पिडिले जे दरिद्रे करुणी, व्रत तयाने करावे. राणीने पाहिलं अगं ज्याला अन्न मिळत नाही, वस्त्र मिळत नाही, ज्याच्या पोटी संतान नाही, त्यांनी हे व्रत करावे, वैकल्य करावे, भगवंताला प्रार्थना करावी. व्रत आचरता संपूर्ण, मणी हे तू हाची पूर्ण, व्हावे माझे कल्याण, करावे म्हणून व्रत हे. असा मनामध्ये भाव ठेवून व्रत करावं, नाही तर व्रत करायची काय गरज आहे बाई, आपल्याला काय कमी आहे? हे सगळं तिने ऐकलं. तिने पाहिलं नाही ग बाई राणी, असं काही नाही आहे ग. गुणवतीला फार वाईट वाटलं, फार वाईट वाटलं. अभ्येरुनी सती गुणवतीला अपायाला वाट केली, अपायाला वाट केली. इने प्रधान पत्नीचं मनोगत ऐकलं नाही, तिथून बिचारी निघून गेली. हिचं सगळं बोलणं ऐकलं, प्रधान पत्नीला वाईट वाटलं. गुणवती बघतीये यशोवतीला खूप समजावून सांगितलं, पण जाऊ द्या, तिला तिच्या चांगल्यासाठी विचार करायचा नाही, आपण किती सांगणार. असो आता होणार ते सुखे, ऐसे मानोनी यानिके, आज्ञा घेऊन तात्काळिके, गुणवती गृहे पातली. ती मात्र घरी आली, इने आपल्या व्रताला सुरुवात केली. इकडे यशोवतीने मात्र राजाला येऊन सगळी गोष्ट सांगितली. कठोर शब्द न सहावे मानवीया ते, मग तो तव साक्षात अनंत. मंडळी काही गरज नव्हती हिला भगवंताच्या व्रताबद्दल अपशब्द, हिला करायचं नव्हतं ठीक आहे, पण पुढल्या जन्मात मिळतं का, या जन्मात मिळतं का, त्याच्याबद्दल नकारात्मक चर्चा करण्याची काहीच गरज नव्हती. खरं सांगू का, ज्याला करायचं नाही त्याने परमार्थ करू नये, पण जो करतो त्याच्यामध्ये मुळीच येऊ नये, मुळीच येऊ नये. बघा ना, हे सगळे दुर्बुद्धीचे लक्षण आहेत. आणि आपल्याला जर वाटत असेल सद्बुद्धी व्हावी, तर या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, जी या इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानांच्या अखिलेषु या आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करणारी बुद्धी नावाची देवता, जी आदिमाया आदि भगवती शक्ती, इनी जर सकारात्मक दृष्टीने काम करावं वाटत असेल, तर आपण जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म करणं गरजेचंच आहे. आणि बघा, नकारात्मक गोष्टींचा नकारात्मक, आणि बुद्धी तर काही कुठे विकत मिळत नाही. कुठेही जा, अमेरिकेला जा, जापानला जा, अंतराळात जा, पाताळात जा, बुद्धी ही वस्तू विकत न मिळणारी आहे. ही नैसर्गिक गॉड गिफ्ट, देवानी दिलेली, अत्यंत फक्त माणसाला दिलेली. 84 लाख जीवयोनीमध्ये फक्त मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. आणि दुर्बुद्धी झाली, मनामध्ये वाईट विचार आले. सद्बुद्धीनी खरं म्हणजे कल्याण झालं असतं, पण दुर्बुद्धीनी राजपत्नीने व्रताचा अव्हेर केला. बरं केला तर केला, बोलायची काही गरज होती का, करायचं नव्हतं तर राहिलं. पण राजाजवळही सांगितलं, भगवंताला ते सहन झालं नाही. त्याचा परिणाम बस काही क्षण लोटतायत न लोटतायत तव शांतविता मंडन प्रधान, उगे न राहे नृपनंदन, राजयाचे अश्रुपूर्ण देखे प्रधान, निज दृष्टी. प्रधानाने बघितलं, राजाची बातमी गेली की राणीला ज्वर आलाय, राणीला ताप आलाय. राजाची ही बातमी कळाल्याबरोबर प्रधान धावत आले. प्रधानाची पत्नी गुणवती धावत आली. पण गुणवतीनी आत्ताच व्रत केलंय, तिच्या कपाळावरती सौभाग्य अलंकार झळकतायत, अंगावर भरजरीचे वस्त्र दिसतायत, हातावरती दागदागिने दिसतायत. आता व्रत करून आलेली सुवासिनी हिने पाहिलं, आणि मात्र राजपत्नीला फार वाईट वाटलं. तिने पाहिलं, मला बरं नाही हे कळाल्यावर ही मुद्दाम हरिद्र कुंकुम लेती वदनी, माथा शेंदुर सुशोभित वदनी, अंजन घालोनिया नयनी, देखे भामिनी रायाची, मुखी तांबुलासे रंगला, अलंकारे मंडित ते अवला, देखती झाली राजविल्हाळा, देखोनी कपाळा आठी.
आणि इनी राजाला सांगितलं, महाराज महाराज यांना आत्ता शिक्षा करा, यांना राणीला बरं नाही आहे ह्याचा आनंद होतोय. बरं आता साहजिक आहे, पत्नीचं ऐकणारा तो राजा कलियुग आहे हो. ह्याचा परिणाम राजानी प्रधानाला प्रधान पत्नीला दोघांनाही शिक्षा केली, दोघांनाही कारागृहामध्ये टाकलं. परीक्षाच कारागृहामध्ये टाकलंय, पण दोघांनी तिथेही व्रत सोडलं नाही. आपलं मौन धारण केलेलं होतं, मौन उपवास सुरू होता, उपवास भगवंताचं नाम चिंतन चालू होतं, ते मात्र पूर्ण चालू आहे. व्रत आचरे सायासी, कितीही कष्ट पडले तरी व्रत पूर्ण करायचं असं मनात ठरवलेलं होतं आणि ते व्रत मात्र चालू आहे. आणि हे व्रत यांचं चालू असताना, यांना कारागृहात टाकलेलं असताना सुद्धा होता व्रताची संपूर्णता. मग व्रत पूर्ण झालं, महिना संपूर्ण झाला. यांनी आपल्या व्रताचं जे शक्य होईल ते कारागृहातनं उद्यापन केलं. त्याच रात्री स्वप्ना माझी रायासी पाही, जागृत केले ते समयी, मूर्खा सावध आता होई, बोलतो काही ते ऐक. लक्षात ठेवायचं, भगवंत ज्याचा सखा हरी त्यावर विश्वकृपा करी. आपण सद्भावनेने सद्वृत्तीने वागत चला, बघा भगवंत निश्चित आपल्याला साह्य होतो. खरंच होतो मंडळी. आपण फक्त सत्कर्म करत चला. तुरुंगामध्ये यांना टाकल्यानंतर राजाला रात्रीतून बुद्धी झाली की या दोघांना सोडून द्यायचं. आणि खरंच हो, आले देवाजीच्या मना, तिथे कुणाचेच आले ना. बघा सगळीकडे एवढं लॉकडाऊन चालू होतं, 6 महिने झाले, मंदिरं बंद, हे बंद ते बंद, पण एवढ्या याच्यातही आजपर्यंत मंदिरामध्ये जाऊन सुद्धा कधी आपल्याला अधिक मास महात्म्य ग्रंथाचा कथाश्रवणाचा लाभ मिळाला असेल नसेल. पण अशा अत्यंत बिकट परिस्थितीत, सगळीकडे नकारात्मक वातावरणात सुद्धा भगवंतानी त्याची व्रतकथा, त्याच्या महात्म्याची कथा आज तुमच्या माझ्या निमित्ताने एकमेकांच्या, माझ्याकडनं सांगण्याचं म्हणा, तुम्ही ऐकण्याचं म्हणा, किती बघा ही भगवंताची लीलाच नाही का. जे आपल्याकडनं व्यवस्थित सगळं सुरळीत असताना जे अधिकात घडलं नाही, ते कार्य आज तुमच्या माझ्या निमित्ताने माझ्याकडून सांगण्याचं, आपल्याला ऐकण्याचं हे घडून आलं. याचं कारण की सर्व सत्ताधीश आहे मालक सूत्रधार जगती, तो सर्वथा श्रीहरी. सगळं करता करविता भगवंत आहे. अनुभूती घ्यायची असेल तर आपण आजही घेऊ शकतोच. म्हणजे राजाला स्वप्न पडलं म्हणजे आपण म्हणतो की अरे ह्या पुराणातल्या गोष्टी आहेत, असं काही असतं का? आजही घडू शकतं. बघा ना, एवढ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा, मंदिरांमध्ये सुद्धा कधी कथा कीर्तन न ऐकायला जाता सुद्धा आज बघा आपल्याला कथा कीर्तनांचा लाभ होतोय. किती भगवंताची कृपा आहे, किती आनंद आहे. आणि दुर्बुद्धीनी, सूडबुद्धीनी जरी राजाने यांना तुरुंगात टाकलं तरी सुद्धा आज प्रधानाला, राजाला स्वप्नात जाऊन भगवंतानी सोडायला सांगितलं. ही भगवंताची कृपा प्राप्त झाली. राजाने क्षमा मागितली. मौनेची नमस्कार इली सती, राणीने सुद्धा गपचूप नमस्कार केला. काही न बोलवीचे पुढती, करी अपराधाची शांती, न वलरती अनुपम्य. ऐसा मल मास व्रता, मग त्या आचरती उभयता. राजाजी, राजपत्नीने सुद्धा नगरवासियांसह हे व्रत केलं. म्हणून मंडळी, नाही आपल्याला करायचं तर दुसऱ्याला निदान त्रास देऊ नका, पण आपणही न करण्यासारखं काही नाहीये. जन्म आली याचे एक काही करारे सार्थक. इति श्रीमलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित 26तमो अध्याय गौढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत्कृष्णार्पणमस्तु.